नमस्कार. कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनेलच्या संत विचार या मालिकेतील 6व्या भागात मी डॉक्टर वसुधा वैद्य आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील वेगळ्याच पैलूंवर चर्चा करण्यासाठी इथे आले. संत तुकाराम महाराज यांचे अभंग, यांचे वाङ्मय हे अक्षर वाङ्मय आहे, म्हणजे कधीही नष्ट होणार नाहीत असे वाङ्मय आहे. त्यांची अभंगवाणी ही अभंग आहे, कधीच ती भंग होऊ शकत नाही. अगदी 16व्या शतकात लिहिलेली अभंगवाणी आजच्याही काळात तेवढीच उपयुक्त आहे. आज आपण बघतो अनेक असं सुमार दर्जाचं वाङ्मय बाजारात आपल्याला बघायला मिळते. अगदी वाङ्मयाचं पीक येतंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. पण असं असून देखील 16व्या शतकात लिहिलेल्या तुकाराम महाराजांच्या अभंगाची सर आजच्या या वाङ्मयाला येणार नाही. कारण त्यात अंतःकरणाचा ठाव घेणारे शब्द आहेत, मूल्य रुजवणारे संस्कार त्यात आहे. म्हणून तुकाराम महाराजांची वाणी ही आजही अमर अशी आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे समाजाला दिशादर्शक आहे, समाजासाठी उद्बोधक आहे, प्रबोधन परत, समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. तुकाराम महाराजांचे असे 5000च्या वर अभंग आहेत. तुम्ही कुठलाही अभंग निवडा, त्या कुठल्याही अभंगातली कुठलीही ओळ, कुठलंही चरण तुम्ही बघा, किंवा जास्तीत जास्त बघायचं झालं तर त्याचं शेवटचं चरण बघा, जिथे तुका म्हणे असं लिहिलेलं असतं. ते प्रत्येक चरण म्हणजे एक एक सुविचार आहेत मंडळी. आपल्या मनावर परिणाम करून जातं ते वाक्य, ते चरण, ती ओळ, त्यातला अर्थ, त्यातला भावार्थ, त्यातला गर्भितार्थ, त्यातला लक्षार्थ. कधी कधी आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतं, कधी आपण निशब्द होऊन जातो, कधी आपण अंतर्मुख होऊ लागतो, तर कधी आपण स्वतःशीच विचार करू लागतो की खरंच मी कुठे चुकलो. बघा ना, त्यांचा प्रत्येक ओळ किंवा प्रत्येक चरण, कधी कधी ते संपूर्ण अभंग हा सुविचारांनी भरलेला असतो. आता एक अभंग आहे, त्यातलं एक शेवटचं चरण आहे, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. हा एक सुविचारच आहे. वरवरच्या रूपाला, वरवरच्या बाह्य रूपाला आपण फसू नये किंवा भुलू नये. एक चोखामेळा, संत चोखामेळ्यांचा अभंग आहे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ऊस जरी वाकडा असेल तरी त्यातला रस वाकडा नसतो. वरच्या रंगरूपाकडे बघून आपलं मत करू नये. आपण वरच्या बाह्य सौंदर्याला पाहून कधी बोलू नये. आतमध्ये काय आहे ते बघा. हा तत्वविचार सांगण्यासाठी तुकाराम महाराज बघा कसे म्हणतात, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. आपल्याकडे पण एक म्हण आहे की चकाकते ते सोने नवे. तसंच याच अर्थाचं की मुलामा दिलेलं नाणं खरंच सोन्याचं असतं का? नाही. मग तुम्ही मुलामा दिलाय तर सोन्यासारखं दिसतंय म्हणून तुम्ही फसणार का? सोनं आहे म्हणून, किंवा ते नाणं सोन्याचं आहे म्हणून तुम्ही फसणार का? हे आपल्याला पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज त्या अभंगातून सांगतात की मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. आणखी एक बघा काय म्हणतात की आपलं आयुष्य सुद्धा असं घडीभराच असतं, आपण सांगू शकत नाही. पण आपल्या वाट्याला आलेलं जेवढं काही कमी आयुष्य असतं त्यामध्ये आपण चांगली कार्य तर करू शकतो. हा एक सुविचारच आहे. मग यासाठी ते आपल्या अभंगातून म्हणतात की तुका म्हणे घडी साधलिया एक थोडी. म्हणजे तुम्ही घडीभराचं आयुष्य जगा, जसं फुलांचं असतं, एक 12 तासाचं, 10 तासाचं, किंवा कुठल्या फुलांचं असं 24 तासाचं. पण त्या तेवढ्या आपल्या अल्प आयुष्यात ही फुलं सुगंध देण्याचं काम करतात, कितीतरी भूमिका बजावतात. की त्याच वेळेला ते फूल परमेश्वराच्या पायावर किंवा डोक्यावर, मस्तकावर धारण होतं. एखाद्या ललनेच्या गजऱ्यात ते असतं, अंबाड्यात माळलेलं असतं. कधी परमेश्वराला, मूर्तीला हाराच्या रूपात ते फूल असतं, किंवा एखाद्या प्रेताला शृंगारण्याचं काम पण ते फूल करत असतं.
त्याचं आयुष्य अतिशय कमी पण त्याचं कार्य किती मोठं हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे घडी साधलिया एक थोडी. थोडं जरी आयुष्य आपल्याला मिळालं ना तरी त्यात आपण चांगले कार्य करू शकतो असा सांगणारा तो एक त्यांचा सुविचार आपल्याला ह्या चरणातून बघायला मिळतो. त्याच अभंगामध्ये ते सांगतात की शोके शोक वाढे, शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाढे. हा एक बघा सुविचार कसा आहे की शोक केला म्हणजे दुःख केला, शोका शोके वाढे. दुःख केलं तर ते दुःख आपलं वाढतं पण त्याच वेळेला जर हिंमत ठेवली तर आपलं धैर्य बळकट होतं, गाढ होतं म्हणजे दृढ होतं. शोका शोके वाढे हिमतीचे धीर गाढे आहे ना सुविचार. असं खूप खूप अभंगामध्ये आपल्याला सुविचार आपल्याला सापडतात. बघा, अंधानुकरण करू नये असं म्हणतात की कोणीतरी सांगतंय म्हणून त्याच्या मागे अनुसरून जाऊन किंवा त्याच्या विचाराला आपण त्याच्या विचारांना स्वीकारून तो जसं म्हणेल तसं आपले डोळे बंद ठेवून काम करू नये. नाहीतर आपलं काय होतं हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज बघा काय म्हणतात. आंधळ्याचे पाठी लागले आंधळे, आंधळ्याचे पाठी लागले आंधळे घात एक वेळे पुढे मागे. चालणाराही आंधळा आणि त्याच्या पाठीमागे चालणारा म्हणजे दिशा दाखवणारा, रस्ता दाखवणारा आंधळा आणि त्याच्या पाठीमागून चालणाराही आंधळा, हे दोघे जर आंधळे असेल तर घात एक वेळे पुढे मागे. शेवटी आपला घातच ठरलेला असतो, आपलं नुकसानच असतं. हे सांगण्यासाठी एका ओळीतून किती सुंदर सांगितलंय ना तुकाराम महाराजांनी. पुढे बघा काय म्हणतात ते. नम्रता हा आपल्या माणसाचा, मनुष्य जातीचा अलंकार आहे. नम्रतेने आपली मोठी मोठी कामे साध्य होतात. फक्त आपल्या अंगी ती नम्रता, ते लहानपण, समोरच्या पुढे झुकण्याचं ती इच्छाशक्ती तेवढी आपल्यामध्ये हवी, तो गुण आपल्यामध्ये हवा. मग काय होतं, नम्रता हा गुण आपल्यामध्ये येण्यासाठी किंवा आपण नम्रता हा गुण नेहमी धारण करून असण्यासाठी तुकाराम महाराज छानसं उदाहरण देतात. ते म्हणतात महापुरे झाडे जाती. जेव्हा मोठा पूर येतो, महापूर येतो तेव्हा मोठे मोठे झाडं जातात कारण ते असे ताठ मानेने उभे असतात, लगेच नेस्तनाभूत होतात, जमीनदोस्त होतात, वाहून जातात. पर तेथे लव्हाळे वाचती. ते लव्हाळे काय करतात, लव्हाळे म्हणजे अशी छोटी छोटी गवताची पाती, ती अशी झुकून जातात. पाण्याचा ओंढा आला की ते असे, लोंढा आला की ते असे झुकून जातात आणि मग पाणी ओसरलं की ते पुन्हा व्यवस्थित होतात. म्हणजे महापुरे झाडे जाती. महापूर आला की मोठे मोठे ताठ असलेले झाडं जातात, पण ज्यांच्या अंगी नम्रता आहे असे लव्हाळे मात्र ते झुकलेले असतात ना, म्हणून ते वाचतात. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. दुसरं अजून ते काय म्हणतात बघा. येता सिंधूच्या लहरी, सागराच्या लहरी जर आपल्या अंगावर आल्या आणि आपण जर असं झुकलो तर ते आपल्यावरून जातात. येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. आपल्यावरून ते निघून जातात. म्हणून नम्रता हा गुण आपल्यामध्ये असावा हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांचे हे तर एक दोनच अभंग आहेत, कितीतरी अभंग त्यांच्या गाथेत आपल्याला सापडतात, फक्त शोधावे लागतात. आणखी काय म्हणतात की आपल्या मनातच नसेल असं म्हणतात ना, आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं म्हणतात की तुका म्हणे मनी नाही, तुका म्हणे मनी नाही नये आकार ते काही. जर तुमच्या मनातच काही नसेल तर ते कुठल्याच गोष्टीचा आकार आपण धरू शकत नाही, आपण करू शकत नाही. आपण आपल्या मनामध्ये आधी ठरवायला हवं. ती कुठली गोष्ट करायची असेल ना तर ती आधी आपल्या मनामध्ये आणायला हवी, मग ती आपल्या हातून सहज करते. मग तिला कितपत यश मिळतं हा भाग वेगळा, पण आधी तुमच्या मनात तर येऊ दे की मला हे करायचंय, त्याच्याशिवाय आपण नाही करू शकणार. म्हणून तुका म्हणे मनी नाही नाये आकार ते काही. मग तुका म्हणे आपल्या मनात नसेल तर ती आकाराला येत नाही. मग तुम्ही ज्या पद्धतीने ते कार्य करायला लागाल. बघा, हाच विचार पुढे नेताना त्यांनी दुसऱ्या एका अभंगातून एक सुविचार परचरण कसं लिहिलंय की बीज त्याची फळं येईल शेवटी. त्यांचंच एक आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज जर असेल तर त्याला येणारी फळं सुद्धा तशीच कोमटी सुंदर रसाळ असतात.
तसंच म्हणतात की तुम्ही एखादं कार्य करत असाल ना, तर तेव्हा बीज त्याची फळं येईल ना शेवटी. तुम्ही ज्या पद्धतीने कार्याची मुहूर्तमेढ रोवाल, ज्या पद्धतीने तुमच्या कार्याला आरंभ कराल, त्या कार्याचं बीज रोवाल, तसंच शेवटी फळ येईल. लाभ हानी तुटी ज्याची तया. बीज त्याची फळं येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. मग तुमचा लाभ होऊ दे, हानी होऊ दे, किंवा त्यामध्ये तूट येऊ दे, नुकसान होऊ दे, हे ज्याचे त्याने ठरवावे. असा हा सुंदरसा सुविचार सांगणारा एक त्यांचा अभंग आहे. आणखीन आपल्याला नेहमी आपण शिक्षणातून शिकलोय, शाळेतून शिकलोय की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या विचारांमध्ये जर निश्चय असेल, तुमचं एक ठाम मत असेल, हिंमत असेल की मला हे करायचं आहेच, मी हे करू शकतो, असा आत्मविश्वास तुमच्याजवळ असेल, असा निश्चय तुमच्याजवळ असेल, त्या निश्चयाची शक्ती जर तुमच्यामध्ये असेल, तर फळ योग्यपणे मिळेलच. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आणखी म्हणतात, तुका म्हणे जैसी वाणी तैसा मनी परिपाक. आपण बोलतो तसंच आपले मन असायला हवे, नाहीतर ओठात एक आणि पोटात भलतच असं म्हणतात. बरेच मंडळी अशी असतात. पण असं म्हणतात की बोले तैसा, तुका म्हणे जैसी वाणी. हा, मी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली, असं आहेच एक. त्याच अर्थाचं थोडंसं, तुका म्हणे जैसी वाणी. तुमची जशी वाणी असते, तुम्ही जसे बोलता तसा तुमच्या मनात परिपाक असू दे, तर त्याला काहीतरी अर्थ. हा सुद्धा एक सुविचार आहेच. आणखी आपले हित आपल्याला ओळखता आले पाहिजे, आपलं भलं कशात आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे, नाहीतर आपला नाशच, आपलं नुकसानच. बघा, तुका म्हणे हित देखण्याची कळे, पडती आंधळे कुपा माझी. जर आपण आपलं हित कशात आहे हे जर बघितलं नाही आणि काम करत सुटलो, तर त्या आंधळ्यासारखी गत होईल जे विहिरीत पडले. तुका म्हणे हित देखण्याची कळे, पडती आंधळे कुपा माझी. हा एक सुविचार आहे. अवगुणांच्या प्रभावाखाली जर आपण असेल ना, तर आपल्याला अवगुणच दिसतात. म्हणतात ना की जसा चष्मा, ज्या रंगाचा चष्मा तुम्ही घातला असेल त्याच रंगाची सृष्टी दिसते. म्हणजे दृष्टी तशी सृष्टी. ज्या दृष्टीने तुम्ही बघाल तसं तुम्हाला समोरचा रंग दिसेल, जे दिसेल. मग हे सांगताना म्हणतात, मग एखादी व्यक्ती जर अवगुणाच्या प्रभावाखाली असेल, त्याने चारी बाजूला नेहमी करता अवगुणच बघितले असेल, तर त्याला समोरच्या मध्ये सुद्धा अवगुणच दिसतात. म्हणजे मी माझ्या पाहण्यात एक व्यक्ती अशी की मोठ्या पदावरील अधिकारी होती, पण त्या अधिकाऱ्याला नेहमी त्यांच्या वरिष्ठांकडून नेहमी शिव्या ऐकायला मिळायच्या त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल. म्हणून ते आपल्या हाताखाली असलेल्या लोकांना सुद्धा त्याच शिव्या त्या परत करायचं. म्हणजे अवगुणाच्या प्रभावाखाली असेल ना, तर आपले आचार विचार तसे अवगुणासारखे सुद्धा. बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, आंधळ्यासी काय हिरा, आंधळ्यासी काय हिरा, गाराची तो सारी खा. म्हणजे आंधळ्याला हिरा वगैरे काही कळणार नाही. तो आंधळ्या, त्याला सगळं सारखं काळच दिसेल, सगळं असं अंधारमय दिसेल. त्याला हिरा काय आणि गारा काय, त्याच्यासाठी दोन्ही सारखंच. एक नेहमी, म्हणजे मी नेहमी अंगीकारते तुकाराम महाराजांचा एक सुविचार, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सुंदर अभंग आहे त्यांचा. त्यातली ही दुसरं चरण आहे, मन करा रे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण. आपण एखादी गोष्ट जर मनामध्ये करायची ठरवली आणि आपलं प्रसन्न मनाने जर ती करायचा विचार केला, कितीही अडथळे येऊ द्या, कितीही समस्या येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, मन प्रसन्न ठेवायला. जर आपलं मन प्रसन्न असेल तर आपलं ते कार्य सिद्धीस जातं. आनंदी मनाने कुठलंही काम करावं म्हणजे आपलं कार्य फळाला येतं. हा सुविचार सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. किती सुंदर सुविचार आहे की नाही. पुढे अजून एका अभंगात ते म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. सूर्याला किंवा सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा असं म्हणतात की कोंबड्याला आपण झाकून ठेवतो. म्हणजे असं म्हणतात कोंबडा आरवला की सूर्य उगवतो.
पण कोंबड्याला जर आपण असं झाकून ठेवलं तर सूर्य उगवण्याचा थांबतो का? नाही ना. मग तसंच हे आहे की आपण कितीही बाहेरून बंदिस्त करून ठेवलं, पण जे आपल्या मनात असेल, जे आपल्या अंतरंगात असेल, जे आपल्या अंतःकरणात वसत असेल, ते आपल्या स्वभावातून बाहेर पडतं. मग ते कुठल्याही मार्गाने, आचाराने, विचाराने, लेखनाने, बोलण्याने, वाणीने, बघण्याने, सगळ्या कुठल्याही बाजूने ते बाहेर पडतं. हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरितही पायपरी आवरेना. म्हणजे तुम्ही त्याला कितीही धरून ठेवा, ते आवरल्या जाणार नाही. जे आहे ते बाहेर येणारच. येऊ द्या. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं आपण एवढंच म्हणू शकतो. आणखी बघा, कोणी सत्तेने, कोणी पदाने, कोणी पैशाने किंवा रूपाने, सौंदर्याने असं मोठ्या पदावर जाऊन पोहोचतं. मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना पेलवाव्या लागतात. पण त्या जबाबदाऱ्या पेलत असताना, त्या मोठेपणाच्या सिंहासनावर बसले असताना आपल्याला त्रासही तेवढाच होतो. हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. काटेरी मुकुट असतो तो. आपण किती मोठा सम्राट असेल, पण काटेरी तो बोचतोच, त्याचा त्रास खूप होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मोठं होऊ नये. छान दृष्टांत देतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणून आपण लहान असलेलंच बरं, मोठं होऊ नको. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हा एक सुविचार आपण नेहमी वापरतो, नेहमी ऐकतो. आणखी ते म्हणतात की अधिक खोलवर आपण जाऊ नये. असं म्हणतात ना की आम खाने से मतलब गुठलिया मत गिनो. तुम्हाला जेवढं महत्वाचं आहे, जेवढं तुमच्यासाठी आहे, तेवढा तुम्ही विचार करा. अधिक खोलात शिराल तर तुमचा नाशच होईल. या अर्थाचा सुविचार सांगणार एक चरण असा आहे, गंगेची या अंती काय चाड. गंगेची या अंती काय चाड, आपुले ते कोड तृषेपाशी. अरे गंगेच्या तळापर्यंत कशाला जाता तुम्ही? तुमचं काम फक्त तृषेसोबत आहे, म्हणजे तुमची तहान भागवण्यापुरतं आहे. तुम्ही ओंजळीने पाणी प्या आणि पुढे चालू लागा. गंगेची या अंतरी काय चाड. तुम्ही कशाला गंगेच्या अंतरी जाऊन बघण्याचा प्रयत्न करता? अंतर इतक्या आत शिरायची गरज नाही. आपुले ते कोड तृषेपाशी. आपलं काम कुठपर्यंत आहे? आपली तृषा भागवण्यापुरतं. या आणि पुढे जा. एक खूप सुंदर त्यांचा अभंग आहे जो मला अतिशय आवडतो. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. नाही निर्मळ जीवन, जर पाणी स्वच्छ नसेल तेथे साबण काय कामाचं? त्या साबण काहीच काम करू शकत नाही, किती फेसाळलं उगाळलं तरी. स्वच्छ पाण्याने ते कापड स्वच्छ होतं. किंवा आपलं शरीर बघा, आपल्या एक वेळ आपल्या शरीराला, आपल्या अंगाला लागलेला चिखल, लागलेली घाण आपण साबण वगैरे लावून घासून त्याला आपण चकचकीत आणि शुद्ध करू शकतो, साफ करू शकतो. पण अंतःकरणाला लागलेली घाण ती नाही करू शकत. हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात की नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही. तर तुमचं चित्त शुद्ध नसेल ना, तेथे बोध करील काही. तेथे बोध म्हणजे ज्ञान काहीच उपयोगाचं नाही. म्हणून तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. तर तुमच्या त्या अंतरंगामध्ये त्या बाहेरून आलेल्या, पुरवण्यात आलेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग होतो. म्हणून जसं पाणी जर अस्वच्छ असेल तर तेथे साबण काही कामाचं नसतं. साबण काही करू शकत नाही, त्या साबणाचा काहीही उपयोग नसतं. तसं तुमचं चित्त जर शुद्ध नसेल तर त्या ज्ञानाचा, त्या परमेश्वर प्राप्तीचा किंवा त्या परमेश्वराविषयी ज्ञानाचा, हा संसार सागर तरुण जाण्यासाठी मिळत असलेल्या ज्ञानाचा कसलाही उपयोग होत नाही. किती सुंदर सुंदर सुविचार आहेत तुकाराम महाराजांचे. मी तर तुम्हाला 15-16 उदाहरणं दिली, पण 5000 अभंग आहेत. या 5000 अभंगांमध्ये आपल्याला 5000 सुविचार सापडतील, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त. आज आपण बघतो कुठलाही वक्ता माईक समोर उभा राहिला की तुकाराम महाराजांच्या अशा ह्या सुविचारांचा उपयोग केल्याशिवाय त्याचं वक्तृत्व पूर्ण होत नाही. कुठले उदाहरण, दाखले देण्यासाठी आपण या सगळ्या सुविचारांचा सतत उपयोग करत असतो.
साधा निबंध जरी लिहायचा असेल, साधा लेख जरी लिहायचा असेल, एखादं उदाहरण पटवून द्यायचं असेल, तर आपण तुकाराम महाराजांच्या या आणि अशा कितीतरी सुविचारांचा आपण उपयोग करतो. किती अवघड असतं ना आपल्या तन मनावर आलेलं मळप, झाकोळलेलं मळप असं दूर करणं खूप अवघड असतं. पण तुकाराम महाराज आपल्या सुविचारातून मात्र सहजपणे सांगून जातात. कसे? असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात की जे असाध्य वाटतं आपल्याला ते साध्य होऊ शकतं, फक्त प्रयत्न करा. करिता सायस, सायस म्हणजे प्रयत्न. असाध्य ते साध्य, जे असाध्य आहे ते साध्य होईल. कधी? करिता सायस, जर तुम्ही प्रयत्न केले तर. पण एकदा प्रयत्न करून हार मानायची नसते. कारण अभ्यास, त्याला अभ्यास हवा. अभ्यास म्हणजे स्टडी या अर्थाचा नाही. अभ्यास म्हणजे सतत सराव करणे. सारखा प्रयत्न केला तर आपल्याला यश सहज मिळते. म्हणून ते किती सुंदर तो सुविचाराने हा सगळीकडे लोक योजतात, वापरतात, उपयोजतात. आपल्या लिखाणात, आपल्या वक्तृत्वात, आपल्या बोलण्यात, आपलं मत पटवून देण्यात. असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांचे हे सुविचार, हे अभंग, ही अभंगवाणी, हे त्यांचं अक्षर वाङ्मय जे कधीच नष्ट होऊ शकत नाही. आजही आपल्यासाठी, कुठल्या लेखकांसाठी, अभ्यासकांसाठी, समीक्षकांसाठी, कवींसाठी, अगदी मराठीच्या प्राध्यापकांसाठी, वक्त्यांसाठी फार मोठं असं हे योगदान ठरलेलं आहे. मराठी साहित्यात तुकाराम महाराजांची अभंगवाणी म्हणजे फार मोठं योगदान आहे. मोलाची देणगी आपल्याला मिळालेली आहे असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. जर आपल्याला अधिक असे सुविचारांची मेजवानी चाखायची असेल तर तुकाराम महाराजांचे असे 5,000च्या वर असलेले अभंग आपण वाचून काढायला हवे. आपलं ज्ञान, आपलं अंतःकरण सगळं समृद्ध होईल, समर्थ होईल. आपली वाणीही देखील तशीच त्यांच्यासारखी बोलू लागेल.